या सेशनमध्ये आपल्याला आज फंक्शन्सचे आणखीन 2 प्रोग्राम्स आहेत, जे ॲरे यूज करून डिस्कस करायचे आहेत. फंक्शनमध्ये आपण आर्ग्युमेंट इंटिजर, फ्लोट, कॅर कोणत्याही टाईपचा शेअर करू शकतो. तर डेटा टाईप जे आहेत ते 3 कॅटेगरीमध्ये डिवाइडेड आहेत. त्यामध्ये प्रिमिटिव्ह टाइप्स आहेत, नॉन प्रिमिटिव्ह टाइप्स आहेत आणि डिराइव्हड टाइप्स पण आहेत. प्रिमिटिव्ह टाइप्स जे आहेत ते शॉर्ट, इंट, लाँग, फ्लोट, डबल, लाँग डबल, कॅर हे सगळे आहेत. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये स्ट्रक्ट, क्लास, इन्युमरेशन आणि युनियन हे आहेत. आणि डिराइव्हड मध्ये ॲरे, पॉइंटर आणि फंक्शन हे 3 आहेत. तर आता आपल्याला फंक्शन आर्ग्युमेंट जे आहे ते ॲज अ ॲरे ॲरे आर्ग्युमेंट शेअर करून डिस्कस करायचं आहे. कालच्याही प्रोग्राममध्ये फंक्शन ओव्हरलोड करत असताना आपण ॲरे शेअर करून प्रोग्राम ऑलरेडी केलेला आहे. पण आणखीन प्रॉपर्टीज त्या ॲरेचे ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ॲरे ॲज फंक्शन आर्ग्युमेंट. सो आपण एक पहिल्यांदा इथं लेआउट ॲड करूयात आणि नेमस्पेस देखील ॲड करूयात. सो एक फंक्शन आहे जे ॲरे ॲक्सेप्ट करेल आणि ॲरेमध्ये असणारे जे व्हॅल्यूज आहेत ते 1 न इन्क्रिमेंट करेल. तर ॲरेचं नाव आहे एक्स. 5 नंबर्स असणार आहेत. इनिशियली ह्या नंबर्सना मी 14, 15, 16, 17, 18 असं सिक्वेन्सनं स्टोअर करतोय. फंक्शनचं नाव आहे इन्क्रिमेंट आणि एक्स ह्या आर्ग्युमेंटला मी शेअर करतो. ॲरे आपण ज्या वेळेला क्रिएट करतो तर त्याला इंडेक्स नंबर क्रिएट होत असतात. तर हे एक कंप्लीट ॲरे आहे आणि ह्या ॲरेमध्ये इंडेक्स नंबर असणार आहेत. 5 एलिमेंट्स ह्या ॲरेमध्ये आहेत. तर इंडेक्स नंबर्स जे स्टार्ट होतील ते 0 ला होतील आणि एंड हे 4 ला होणार आहेत. झिरो, देन 1, देन 2, देन 3 अँड 4. पाच नंबर्स आहेत ते 14, 15, 16, 17 आणि 18. आणि ॲरेला बेस ॲड्रेस देखील असतो. ॲक्च्युली या प्रत्येक एलिमेंटला एक मेमरी ॲड्रेस असतो. पण जो फर्स्ट मेमरी ॲड्रेस असणार आहे त्यालाच बेस ॲड्रेस असं म्हणतात. मेमरी ॲड्रेस हे 0 ला स्टार्ट होतात आणि कंपायलर वाईज ते एका नंबरला एंड देखील होतात. GCC कंपायलर 4 जो आहे तर या व्हर्जनमध्ये 0 to 65535 हे एक रेंज आहे मेमरी ॲड्रेसचं आणि या रेंजमध्ये आपण हे काही मेमरी ॲड्रेस पिकअप करूयात. 8978, 8980, त्यानंतर 8982, 8984 आणि 8986 हे मेमरी ॲड्रेस आहेत. हा जो फर्स्ट मेमरी ॲड्रेस असतो ॲरेमध्ये त्या मेमरी ॲड्रेसला बेस ॲड्रेस असं म्हणतात. आणि फंक्शन आर्ग्युमेंट आपण ज्या वेळेला ॲरे ह्या टाईपमध्ये डिक्लेअर करणार आहे तर त्या आर्ग्युमेंटला फक्त ॲरे मधला जो फर्स्ट एलिमेंट असतो त्या मेमरी ॲड्रेसला शेअर केलं जातं. कंप्लीट ॲरे फंक्शनमध्ये शेअर होत नसते. म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये एक्स हे मी ॲरे शेअर केलेला आहे. याचा अर्थ मी 5 एलिमेंट शेअर केले नाही आहेत. फर्स्ट जो व्हॅल्यू असणार आहे त्याचं जे मेमरी ॲड्रेस आहे ते मी शेअर करतोय. आणि कालच्या रूलप्रमाणे आर्ग्युमेंट जर मेमरी ॲड्रेस असेल
तर ते रेफरन्स ह्या टाईपचं असतं. रेफरन्स आर्ग्युमेंट मध्ये चेंज केल्यानंतर तेच चेंज पॅरामीटर मध्ये देखील होतं. तर इथं जे इन्क्रिमेंट नावाचं फंक्शन आहे, इंटिजर या व्हेरिएबलचं नाव मी एक वेगळंच घेतोय झेड असं. सिंटॅक्स ॲरे आर्ग्युमेंट असेल तर एम्प्टी बॉक्स ब्रॅकेट यूज करायचे आहेत. तर या झेड आर्ग्युमेंटमध्ये हे जे 5 एलिमेंट्स आहेत त्यातला जो बेस ॲड्रेस असणार आहे, फर्स्ट ॲड्रेस, तो रेफरन्स ह्या झेड मध्ये स्टोअर होतो. म्हणजेच जो व्हेरिएबल आहे झेड, तो ॲज अ पॉइंटर पहिल्या मेमरी ॲड्रेसला होल्ड करतो आणि झेड सिक्वेन्सनं सगळेच एलिमेंट ऍक्सेस करू शकतो. हा जो बेस ॲड्रेस आहे त्या व्हेरिएबलचं नेम आहे एक्स. म्हणजे मिनिंग मध्ये एक्स ऑफ 0 म्हणजेच झेड ऑफ 0 असणार आहे, किंवा एक्स ऑफ 4 म्हणजेच झेड ऑफ 4 असं असणार आहे. सो हे जे मेमरी ॲड्रेस आहेत हे सी आणि सी प्लस प्लस प्रोग्रामिंगमध्ये एक वायटल रोल प्ले करतात. रेफरन्स आर्ग्युमेंट्स यूज करत असताना किंवा कलेक्शन क्रिएट करत असताना हे एक बेसिक टेक्निक आहे, हे एक फाउंडेशन आहे जे रेफरन्स आर्ग्युमेंट समजण्यासाठी महत्वाचं आहे. आता आपण झेड मध्ये जे काही चेंज करणार आहे ते चेंज एक्स मध्ये देखील होणार, बिकॉज आय सेड झेड इज अ रेफरन्स आर्ग्युमेंट. तर एक लूप आहे आय इक्वल टू 0 आय लेस दॅन 5 आय प्लस प्लस, आणि इथं मी टाईप करतोय झेड ऑफ आय इज इक्वल टू झेड ऑफ आय प्लस 1. एक न इन्क्रीमेंट केलेला आहे, रिटर्न काहीच केलेलं नाही आहे, आणि इन्क्रीमेंट नंतर आपण मेसेज प्रिंट करतोय आफ्टर इन्क्रीमेंट एक्स इक्वल टू. इथं आपण फॉर लूप टाईप करूयात आय इक्वल टू 0 आय लेस दॅन 5 आय प्लस प्लस सी आउट, आणि स्पेस सेपरेटेड नंबर्स आपण प्रिंट करून बघूयात. हा प्रोग्राम मी वर्कस्पेस मध्ये सेव्ह करतो. प्रोग्राम 8 डॉट cpp. तर नंबर्स आपण जे एंटर केलेले आहेत ते 14 to 18, आणि इन्क्रीमेंट केल्यामुळे आन्सर आलेला आहे ते 15 to 19. असंच आणखीन एक कोड आपल्याला डिस्कस करायचा आहे. राईट अ प्रोग्राम टू सॉर्ट ॲरे व्हॅल्यूज इन असेंडिंग ऑर्डर. आपण हेडर फाईल यूज करूयात आयओ स्ट्रीम, आणि मेन फंक्शनचं लेआउट आपण एंटर करून घेऊ. सो हे एक फंक्शन आहे जे ॲरे व्हेरिएबलला सॉर्ट करेल. आपण रॅन्डम नंबर्स एंटर करून घेऊ, आणि सॉर्ट करण्यासाठी, शो करण्यासाठी दोन फंक्शन्स आपण डिफिनेशन टाईप करणार आहे. तर शो फंक्शन मी कॉल करेन आणि एक्स व्हेरिएबल बेस ॲड्रेस म्हणून मी शेअर करेन. काही नोट्स पण आहेत. एक्स इज ॲरे पॅरामीटर and we are sharing base memory address. तर हे फंक्शन आहे शो. आर्ग्युमेंटचं नाव झेड किंवा एक्स पण असू शकतं, कोणतेही नेम यूज करू शकताय. काही प्रॅक्टिसेस आपण फॉलो करतोय तर आर्ग्युमेंटचं नाव देखील आपण सेम फॉलो करतोय असं काही एक्झाम्पल्स बघितलेले पण आहेत.
ठीक आहे. तर ह्या एक्झाम्पल पासून मी सेम नेम फॉलो करेन आणि तुम्हाला देखील आता हे रूल्स मोस्टली लक्षात राहिलेले आहेत की लोकल व्हेरिएबल्स असल्यामुळं फंक्शनचा जो स्कोप आहे तो लिमिटेड असतो. व्हेरिएबलचं कॉन्फ्लिक्ट होण्याचा इथं कुठं चान्स नाही आहे. हा व्हेरिएबल एक्स शो फंक्शनसाठीच फक्त आहे आणि लाईन 14 ला जो एक्स आहे तो फक्त मेन फंक्शनसाठी आहे. दोन्हीही व्हेरिएबल्स हे वेगवेगळे आहेत. इथं जो एक्स व्हेरिएबल आहे हे एक ॲरे व्हेरिएबल पण आहे आणि रेफरन्स आर्ग्युमेंट पण आहे. आता आपण इथं शो करण्यासाठी लूप टाईप करतोय. I equal to 0, I less than 5, I plus plus. Cout x of I. सॉर्ट करण्यासाठी ऑर्डर बाय एक्स किंवा ऑर्डर बाय ॲरे असेंडिंग असं आपण फंक्शनला कॉल करूयात आणि एक्स हा व्हेरिएबल आपण शेअर करू. हे फंक्शनचं नाव मिनिंगफुल आहे खूप. एक आपण नेमिंग कन्व्हेन्शन देखील फॉलो केलेलं आहे आणि असेंडिंग किंवा डिसेंडिंगसाठी ॲट्रिब्यूट पण यूज केलेला आहे ASC. तर एक जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला माहिती असायला पाहिजे सॉर्टिंग करण्यासाठी C++ या लँग्वेजेसमध्ये 5 अल्गोरिदम्स आहेत. फर्स्ट आहे सिलेक्शन सॉर्ट, सेकंड आहे बबल सॉर्ट, थर्ड आहे क्विक सॉर्ट, फोर्थ आहे इन्सर्शन सॉर्ट, फिफ्थ आहे मर्ज सॉर्ट. आता ॲज अ प्रोग्रामर म्हणून तुम्हाला प्रत्येक अल्गोरिदमचं यूज केस माहिती असेल तर डिसिजन घेता येईल की कोणता अल्गोरिदम कोणत्या एक्झाम्पलसाठी बेस्ट सुटेबल आहे. आय थिंक सिलेक्शन सॉर्ट बबल सॉर्ट हे तुम्हाला प्रॅक्टिकली माहिती आहे इम्प्लिमेंट करून, पण बाकीचे अल्गोरिदम्स बाय प्रॅक्टिस आणि ॲज अ कन्सेप्ट म्हणून तुम्ही ज्या वेळेला शिकाल तुम्हाला देखील डिसाईड करता येईल की क्विक सॉर्ट कधी यूज करायचं किंवा बाकीचे मर्ज इन्सर्शन सॉर्ट कधी यूज करायचं. तर हे एक मला सोप्या पद्धतीनं सॉर्टिंग करायचं आहे तर मी सिलेक्शन सॉर्ट चॉईस करेन आणि हे फंक्शन डेफिनेशन मेनच्या अगोदरच आपण इम्प्लिमेंट करूयात. void ऑर्डर बाय ॲरे असेंडिंग आणि इथं आपण एक आर्ग्युमेंट डिक्लेअर करूयात ॲज अ एक्स. सो रेफरन्स आर्ग्युमेंटनं मी जे काय एक्स मध्ये चेंज करेन ॲज अ लाईन 14 आर्ग्युमेंट एक्स मध्ये चेंज करेन तर ते चेंज लाईन 21 एक्स मध्ये देखील होणारच आहे. काही केसेसमध्ये हा जर चेंज तुम्हाला करायचा नसेल, रेफरन्स आर्ग्युमेंट पण यूज करायचा आहे, पण तो चेंज ओरिजिनल व्हेरिएबलमध्ये जर करायचा नसेल तर ह्या व्हेरिएबलमधले व्हॅल्यूज तुम्हाला आणखीन एका दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कॉपी करून घ्यायला लागतील आणि सॉर्ट करताना टी ला सॉर्ट करायला लागेल. आपण तसं एक एक्झाम्पल पुढे डिस्कस करूयात. आता मात्र मी डायरेक्टली आर्ग्युमेंट सॉर्ट करणार आहे. सिलेक्शन सॉर्ट करणार असाल तर 2 लूप एंटर करायला लागतील. फर्स्ट लूप असतो तो इलेमेंट सिलेक्ट करेल, 0 इंडेक्सचं इलेमेंट तो सिलेक्ट करेल आणि नेक्स्ट लूप हा जो कोणी नेक्स्ट इलेमेंट असेल ॲरेमध्ये तो सिलेक्ट करेल. आपण इथं कंडिशन टाईप करूयात. जर एक्सच्या आय इंडेक्सला असणारी व्हॅल्यू एक्सच्या जे इंडेक्सला असणाऱ्या व्हॅल्यूपेक्षा मोठा असेल तर आपल्याला स्वॅपिंग करायला लागणार आहे. तर टी व्हेरिएबलमध्ये एक्स ऑफ आय असणार आहे, एक्स ऑफ आय मध्ये एक्स ऑफ जे असणार आहे आणि एक्स ऑफ जे मध्ये टी असणार आहे. हे व्हेरिएबल्स देखील आपण या फंक्शनमध्ये यूज करूयात. आय जे आणि आणखीन एक व्हेरिएबल आहे टी. तर हे अल्गोरिदम खूप इझी आहे. फर्स्ट जे
व्हॅल्यू असणार आहे 14, ते कम्पेअर होणार आहे 15 सोबत. ह्या एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी हे सॉर्टेड आहे, पण एक मी तुम्हाला स्टेप एक्सप्लेन करतोय की हे कंपॅरिझन्स कसे होतात. तर झिरोचं कंपॅरिझन 1 शी होतं. नेक्स्ट इटरेशनमध्ये झिरोचं कंपॅरिझन 2 इंडेक्सला असणाऱ्या व्हॅल्यूशी होणार आहे. परत जे इन्क्रिमेंट झाल्यामुळं झिरोचंच कंपॅरिझन 3 इंडेक्स सोबत होणार आहे. आणि परत झिरोचं कंपॅरिझन 4 इंडेक्स सोबत होणार आहे. हे एक सायकल कंप्लीट झाल्यानंतर असंच एक कंपॅरिझन 1 इंडेक्स आणि 2 इंडेक्स, तसंच 1 इंडेक्स आणि 3 इंडेक्स आणि 1 इंडेक्स आणि 4 इंडेक्स यांच्यासोबत देखील होणार आहे. म्हणजे फर्स्ट सायकलमध्ये 4 कंपॅरिझन्स, सेकंड सायकलमध्ये 3 कंपॅरिझन्स, थर्डमध्ये 2 आणि फोर्थमध्ये 1. 10 कंपॅरिझन्समध्ये असेंडिंग ऑर्डर मध्ये हे डेटा सगळा अरेंज होईल. बबल सॉर्ट जर यूज करत असाल तर तिथं देखील 10 कंपॅरिझन्स होतात, पण ते पेयर्स मध्ये होतात. आणि हे सॉर्ट झाल्यानंतर आउटपुट शो करण्यासाठी शो फंक्शन मी कॉल करेन आणि x हे आर्ग्युमेंट इथं मी शेअर करेन. तर आपल्याला 2 वेळेला आउटपुट दिसेल, एकदा सॉर्ट व्हायच्या आधी आणि सॉर्ट झाल्यानंतर. हा कोड आपण प्रोग्राम 9.cpp या एक्सटेन्शन मध्ये सेव्ह करूयात आणि कंपाईल रन करून बघूयात. तर हे जे पहिले 5 नंबर्स आहेत ते इन्सर्ट केलेले नंबर्स आहेत आणि पुढे जे 5 नंबर्स आहेत ते सॉर्ट झालेले नंबर्स आहेत. त्यांना सेपरेट लाईन्सना प्रिंट करण्यासाठी काउट मेसेज आपण टाईप करू, काउट /n, इथं टाईप करूयात बिफोर आणि इथं आपण टाईप करूयात आफ्टर. ओके, सो हे आउटपुट आहे बिफोर आणि आफ्टर. असंच आणखीन एक प्रोग्राम आपल्याला डिस्कस करायचा आहे. या 2 प्रोग्राममध्ये आपण ॲरे ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट हे कन्सेप्ट डिस्कस केलेला आहोत. तर 3 पॉईंट्स नोट करायचे आहेत. पॉईंट नंबर 1 हे आहे की ॲरे हे फंक्शनला शेअर करत असताना बेस ॲड्रेस शेअर केला जातो. पॉईंट 2 हे आहे की ॲरे हे रेफरन्स आर्ग्युमेंट आहे. तर आर्ग्युमेंटमध्ये जो चेंज होईल तोच चेंज पॅरामीटरला देखील होईल. म्हणजेच झेड मध्ये केलेला चेंज एक्स मध्ये देखील होईल. आणि थर्ड पॉइंट हा देखील आहे की आर्ग्युमेंटचा जो सिंटॅक्स असणार आहे तो ह्या बॉक्स ब्रॅकेटनं एंड करायचा आहे, एम्प्टी बॉक्स ब्रॅकेट्स, तरच तो एक ॲरे आर्ग्युमेंट म्हणून कन्सिडर होईल. आता आणखीन एक एक्झाम्पल आपण इथं डिस्कस करतोय, ते आहे रिटर्न ॲरे फ्रॉम फंक्शन. आतापर्यंत आपण इंट किंवा फ्लोट कॅर एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करून एक्झाम्पल ट्राय केलेला आहे. आता ॲरेज आपण त्या फंक्शन मधून रिटर्न करणार आहोत. तर परत एकदा आपण हे एक लेआउट टाईप करून घेऊयात आणि ॲरे मी कन्सिडर करतोय आर ह्या नावानं. इथं देखील 5 नंबर्स आहेत. ओके, सो फंक्शन आपल्याला इथं टाईप करायचं आहे फाइंड डुप्लिकेट नावानं. जो कोणी डुप्लिकेट नंबर असेल तो नंबर ॲज अ ॲरे म्हणून रिटर्न होणार आहे. सो फाइंड डुप्लिकेट ह्या फंक्शनमध्ये आपण आर ह्या व्हेरिएबलचं जे बेस ॲड्रेस आहे ते शेअर करतोय आणि void फाइंड डुप्लिकेट ह्या फंक्शनचं जे लॉजिक आहे ते आता आपण ट्राय करूयात. तर इथं देखील आर्ग्युमेंटचं नाव हे आर असणार आहे. सो बी केअरफुल, आर या व्हेरिएबलमध्ये तुम्ही जे काही चेंज कराल तो चेंज मेन फंक्शनमध्ये जो ॲरे आहे तिथं डायरेक्टली होणार आहे. तर आपण या व्हेरिएबलमध्ये
चेंज न करता आणखीन एक आपण व्हेरिएबल घेऊयात. या व्हेरिएबलचं नाव आहे आन्सर आणि या व्हेरिएबलचा साईज असणार आहे 5. सो इनिशियली हे 5 नंबर्स मला -1 असे हवेत. तुम्ही 0 देखील स्टोअर करू शकताय. पण मी -1 असं कन्सिडर केलंय, त्याचा अर्थ जर 2च डुप्लिकेट नंबर्स असतील तर ते पहिल्या 2 सिक्वेन्समध्ये म्हणजेच 0 इंडेक्सला आणि 1 इंडेक्सला स्टोअर होतील, बाकीचे -1 असतील. आणि आपण एज केसेसना आता डिस्कस करणार नाही आहोत. इन केस याच्यामध्ये -1च जर डुप्लिकेट असेल तर ती जी एक केस आहे आपण ह्या प्रोग्राममध्ये इग्नोर करतोय. ह्याचं जे लॉजिक आहे ते आता आपण डुप्लिकेट फाइंड करण्यासाठी 2 लूप यूज करणार आहे. जो फर्स्ट नंबर आहे तो राहिलेल्या एलिमेंट्समध्ये किती वेळा आलेला आहे हे काउंट करायचा आहे. काउंट जर इन्क्रीमेंट होत असेल तर त्याचा अर्थ तो नंबर डुप्लिकेट आहे आणि आन्सरमध्ये आपण त्याला पुश करणार आहोत. सो एक सिंपल लॉजिक आहे. I from 0 to I less than 5 I plus plus आणि फॉर लूप जे व्हेरिएबल असणार आहे ते आय व्हेरिएबलच्या एक स्टेप पुढे असणार आहे. तर आपण टाईप करूयात I plus 1 जे लेस दॅन 5 आणि जे इन्क्रीमेंट होणार आहे. आणि त्यानंतर जर R च्या I इंडेक्सला असणारी व्हॅल्यू R च्या J इंडेक्सला जर मॅच होत असेल तर ते आपण काउंट करणार आहोत. आणि काउंटरला जी व्हॅल्यू आहे ती इनिशियली आपण 0 असं स्टोअर करूयात. काउंट इन्क्रीमेंट होत असेल तर याचा अर्थ असा आहे की व्हॅल्यू एक्झिस्ट आहे. एक एक्झाम्पल ट्राय करून बघू. जसं की 10 समजा इथं देखील आपण 10 असं रिपीट केलेलं आहे. तर 10चं कंपॅरिझन 45 शी होईल जे फॉल्स आहे. परत 10 शी होईल म्हणजे काउंट इन्क्रीमेंट झालेला आहे. तो एकदा होऊ दे किंवा n टाइम्स होऊ दे, कंडिशन 20 ह्या लाईनला ट्रू होणारच आहे. अशा केसमध्ये मी इथं आणखीन एक कंडिशन चेक करणार आहे. फॉर लूप अजून एकदा असणार आहे इथं. तर हा फॉर लूप असणार आहे के लेस दॅन 5 असणार आहे आणि के प्लस प्लस असणार आहे. किंवा आपण हे जे के इंडेक्स आहे ते आन्सरचं जे के इंडेक्स आहे ते नॉट इक्वल टू -1 असोपर्यंत रन करूयात. सो फर्स्ट केसमध्ये हे ट्रू होईल. एम्प्टी आहे रे हा. पहिलंच एलिमेंट -1 आहे म्हणजे हा लूप एक्झिक्यूट होणारच नाही आहे. इन केस त्यात एक व्हॅल्यू असेल तर एकदा मात्र हा कोड रन होईल. तर इथं मी असं चेक करेन की जर आन्सरच्या के इंडेक्समध्ये जर R च्या I इंडेक्सची व्हॅल्यू असेल तर इथं देखील एक काउंटर मी यूज करेन आणि हा काउंटर आहे एक्झिस्ट ह्या नावाचा काउंटर. बाय डिफॉल्ट एक्झिस्ट ह्या एका इंटिजर व्हेरिएबलचं डिफॉल्ट व्हॅल्यू 0 आहे आणि ह्या लूपच्या नंतर मी चेक करेन एक्झिस्ट ही व्हॅल्यू जर एक्झॅक्टली 0 असेल तरच आपण आन्सर व्हेरिएबलच्या एका इंडेक्सला ॲरे व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत. सो हे जो इंडेक्स नंबर आहे तो क्यू असा मी घेतोय आणि या क्यू लोकेशनला ॲरे जो असणार आहे त्याचं नाव आहे आर. आय इंडेक्स स्टोअर करतोय आपण आणि क्यू हे 1 न इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. इनिशियली क्यू ह्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ते आपण 0 स्टोअर करूयात. सो फर्स्ट एलिमेंट इथं स्टोअर होईल आणि क्यू हा 1 न पुढे जाईल आणि असंच ही प्रोसेस नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट होईल. फायनली हे जे लॉजिक आहे फॉर लूपचं ते सगळे डुप्लिकेट नंबर्स ह्या एका ॲरेमध्ये कलेक्ट करेल आणि ह्या ॲरेला मी फंक्शनमधून रिटर्न करण्यासाठी हा जो सिंटॅक्स आहे हा एक्सप्लेन करतो. रिटर्न करत असताना देखील ॲरेचं नेम फक्त इथं टाईप करायचं आहे. इंडेक्स नंबर्स शेअर करायचे नाही आहेत.
रिटर्न करताना देखील फक्त बेस ॲड्रेसच रिटर्न होतो. फंक्शन रिटर्न्स ओन्ली बेस ॲड्रेस ऑफ ॲरे. आणि हे जे ॲरेचं रिटर्न टाईप आहे ते आता वॉइड असं तर लिहिता येणार नाही आणि फक्त इंट पण लिहिता येणार नाही, कारण एक सिंगल इंटिजर व्हॅल्यू रिटर्न झालेली नाही आहे. त्याच्यासोबत नंबर ऑफ व्हॅल्यूज रिटर्न झालेले आहेत. बेस ॲड्रेस रिटर्न झाला याचा अर्थ तो ॲरे आहे, सिंगल इंटिजर नाही आहे. तर हे जे फंक्शन आहे त्याचं रिटर्न टाईप इंट स्टार असं असलं पाहिजे. आता ह्या फंक्शननं जे रिटर्न केलेलं व्हॅल्यू असणार आहे ते एका पॉइंटरमध्येच तुम्हाला स्टोअर करता येणार आहे. सो हे जे आउटपुट असणार आहे ते एका आपण एस नावाच्या व्हेरिएबलला होल्ड करणार आहे, पण ह्याचं डिक्लेरेशन स्टार एस असं लिहायचं आहे आणि एस मध्ये हे डेटा सगळं स्टोअर करायचं आहे. त्याचं रिझन असं आहे, ॲरे हे दुसऱ्या ॲरेला इक्वल टू ऑपरेटरनं असाइन करता येत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल मी ते कमेंटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन. कन्सिडर करा इंटिजर एक्स ऑफ 3 हा ॲरे आहे आणि हे 3 नंबर्स आहेत आणि तुम्ही इथं आणखीन एक ॲरे डिक्लेअर केलेला आहे झेड ऑफ 3 इज इक्वल टू एक्स. तर हे एक इनव्हॅलिड सिंटॅक्स आहे. C++ इवन जावा प्रोग्रामिंगमध्ये एक रूल असा आहे, ॲरे कॅनॉट बी असाइन्ड टू अनदर ॲरे टू कॉपी व्हॅल्यूज. इक्वल टू ऑपरेटर हे एक इनव्हॅलिड सिंटॅक्स आहे ॲरे असाइनमेंटसाठी. हे वर्क होणार नाही. पॉइंटर जर घेत असाल तर पॉइंटरमध्ये बेस ॲड्रेस स्टोअर होईल. म्हणजेच आन्सरमध्ये जे 5 नंबर्स किंवा कदाचित 2 नंबर्स जेवढे डुप्लिकेट आहेत ते जे नंबर्स आहेत त्यातला जो फर्स्ट व्हॅल्यूचं मेमरी ॲड्रेस आहे ते फक्त या पॉइंटरला स्टोअर होईल आणि आपण जर लूप यूज करून ते प्रिंट करत असू आउटपुट दिसणारच आहे. तर आपण आय इक्वल टू 0 आणि एसच्या आय इंडेक्सची व्हॅल्यू जोपर्यंत -1 येत नाही तोपर्यंत आय इन्क्रीमेंट करूयात आणि सी आउट आपण डुप्लिकेट कोण आहेत आता चेक करू. तर आपण इथं स्लॅश एन यूज करूयात म्हणजे नवीन लाईनला प्रिंट होईल आणि एस ऑफ आय आपण ॲक्सेस करून चेक करूयात. हा कोड मी सेव्ह करतोय, प्रोग्राम 10.cpp. तर इथं इंटिजर के इक्वल टू 0 असं असलं पाहिजे. तर लूपमध्ये एरर्स आहेत, आपल्याला हे करेक्शन्स करायला लागतील. तर मला वाटतं की इथं या लूपमध्ये प्रॉब्लेम असणार आहे. सो आपण स्टेप बाय स्टेप हे डिबग करूयात. आन्सरमध्ये इनिशियली 5 नंबर्स -1 आहेत. आय 0 to 5 आहे, जे i+1 पासून ते 5 पर्यंत इन्क्रीमेंट होणार आहे. आय आणि जे इंडेक्सला जर व्हॅल्यू मॅच होत असेल तर काउंट होईल. काउंट जर ग्रेटर दॅन 0 असेल याचा अर्थ ते डुप्लिकेट आहे. तर एक्झिस्टिंग आन्सरमध्ये तो नंबर ऑलरेडी आहे का हे चेक करण्यासाठी मी हा एक व्हेरिएबल घेतोय आन्सर 0k. तर के च्या 0 इंडेक्सला ऑलरेडी -1 आहे, त्यामुळे हा लूप रन होणारच नाही आणि एक्झिस्ट इन्क्रीमेंट होणारच नाही. तर एक्झिस्ट हा जर 0 असेल तर आन्सरच्या क्यू इंडेक्सलाच म्हणजेच 0 इंडेक्समध्ये आर ऑफ आय स्टोअर होईल, क्यू इन्क्रीमेंट होईल आणि हा लूप इथं बंद होईल. ओके, हा इफ कंडिशन इथं बंद होईल आणि परत एकदा काउंट 0 होईल. जे मध्ये i+1 नेक्स्ट नंबर स्टोअर होईल. जे लेस दॅन 5 असेल तर तो जे प्लस प्लस करेल. सो हे लॉजिक जे आहे यामध्ये मला कुठंच डाऊट नाही आहे, हे लॉजिक तरी करेक्ट आहे. हा सिंटॅक्स जो आपण टाईप केलाय तर
पॉइंटरमध्ये हे इश्यू आहे असं माझा एक अंदाज आहे. कारण आपण हा पॉइंटर व्हेरिएबल घेतलाय, तर आपण हे जरा स्टेप बाय स्टेप डिबग असं करून बघूयात. सी आउट आणि मी इथं स्टार एस असं प्रिंट करून बघतो. असं एक ॲझ्युम करा की तुम्हाला हे ॲरे ॲज अ रिटर्न व्हॅल्यू म्हणून मिळालेला आहे. सो हा जो पॉइंटर आहे तो पॉइंटर आहे स्टार एस. तर स्टार एस आउटपुट दिसायला पाहिजे स्टार एसचं, ते म्हणजे 14. जो कोणी फर्स्ट नंबर असेल तो नंबर आउटपुटला दिसायला पाहिजे. तर जस्ट एक आपण व्हॅलिडेट करूयात. सो हे 10 असं प्रिंट झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जो फर्स्ट डुप्लिकेट होता तो आपल्याला मिळालेला आहे. समजा हा जर नंबर 45 असं मी डुप्लिकेट केला असेल, तर एस मध्ये 45 एक्सपेक्टेड आहे, तर ते आलेलं आहे. आता जर आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल, तर हे जे पॉइंटर आहे त्याचा इंडेक्स नंबरनं आपण ऍक्सेस करून बघूयात. 0 इंडेक्स म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू असते. तर आपण चेक करूयात काय येतं आन्सर. तर 0 इंडेक्सला देखील 45 आहे. आता आपण 1 इंडेक्सला चेक करूयात काय येतं. तर 1 इंडेक्सला 35 ही व्हॅल्यू एक्सपेक्टेड आहे. ॲज अ डुप्लिकेट नंबर 35 ही एक्सपेक्टेड आहे. तर ते देखील करेक्ट आहे. तर मी हे जे स्टेप तुमच्यासमोर करून दाखवतोय, याच प्रोसेसला डिबगिंग असं म्हणतात. म्हणजेच काय, चेक करणं की मिस्टेक्स काय असू शकते. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स डिबगिंगचा हा वेगळा असतो. पण एक मी तुमच्यासमोर हे करून दाखवल्यामुळं इन केस तुम्हाला एरर येत असेल, तर तुम्ही देखील सी आउट स्टेप बाय स्टेप एक एक सिंगल व्हॅल्यू ऍक्सेस करून हे ट्रायल एरर करू शकताय. तर हे व्हॅल्यू तरी ऍक्सेस होत आहेत, पण -1 इंडेक्स ऍक्सेस झाल्यामुळं तो जो नंबर आहे तो एक गार्बेज काहीतरी प्रिंट होतोय. काही वेळेला 0 तर काही वेळेला एक गार्बेज नंबर प्रिंट होतोय. म्हणजेच आपण इथं जो लूप टाईप करतोय, तर त्या लूपमध्ये प्रॉब्लेम आहे. तर i इक्वल टू 0 आणि इथं एसच्या आय इंडेक्सला असणारी व्हॅल्यू नॉट इक्वल टू -1. ओके, हे आपण एक नंबर ट्राय करतोय. तर आय थिंक हे -1 आन्सर येत नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे. तर ते देखील कसं डिबग करायचं. तर 2 डुप्लिकेट नंबर आहेत. ह्याचा अर्थ 2 इंडेक्सला -1 आन्सर यायला पाहिजे. तर आपण चेक करूयात काय येतं आन्सर. तर 2 इंडेक्सला -1 आलेला आहे. ओके, सो एक आता लॉजिक आपलं जे चुकीचं आहे ते आपण ट्राय करून बघूयात आणखीन एकदा. फॉर लूप आय फ्रॉम 0 टू एसच्या आय इंडेक्सला असणारी व्हॅल्यू नॉट इक्वल टू -1 असेल, तर आय इन्क्रिमेंट होईल आणि एकाखाली एक हे जे नंबर्स आहेत हे आउटपुटला शो होतील. सो लेट्स सी. तर ह्या लूपमध्ये हे इश्यूज अजून आहेत. एसच्या आय इंडेक्सला -1 ट्रेस होत नाही आहे. ओके, सो आपल्याला हे कोड आणखीन डिबग करायला लागेल. तर मी हे स्टेप बाय स्टेप ॲक्सेस होण्यासाठी म्हणून एक फंक्शन आहे, त्याचं नाव आहे स्लीप. आणि इथं आपण 2000 असं टाईप करूयात. हे एक डिले ॲड करतं. स्लीप फंक्शन जे आहे ते 2 सेकंड्स एवढं डिले ॲड करतं. आणि हे फंक्शन एक्झिक्यूट होण्यासाठी windows.h असं हेडर फाईल देखील ॲड करायला लागेल. माझं एक सजेशन असं देखील आहे, कोडिंग करत असताना आउटपुट येणं हे महत्त्वाचं आहेच, पण त्याच्याही आधी ते आउटपुट येण्यासाठी तुम्ही जे अल्गोरिदम्स इम्प्लिमेंट करता, तुम्ही जे एक अप्रोच किंवा मेथडॉलॉजी फॉलो करता, तर ते देखील ट्रेस करता तुम्हाला आलं पाहिजे, डिबग करता आला पाहिजे. प्रत्येक लाईनचं जे मीनिंग आहे हे तुम्हाला क्लिअरली समजलेलं असलं पाहिजे. आणि अशा चुकांना शोधता येण्यासाठी हा एक एक्सपिरियन्स प्रत्येक प्रोग्रामरला असणं गरजेचं आहे. जसं पण तुम्ही प्रोग्रेस कराल प्रोग्रामिंगमध्ये वेगवेगळ्या कोडिंग लँग्वेजेसमध्ये, तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला तिथं खूप उपयोगी ठरेल.
तुम्हाला एरर शोधणं किंवा कोडिंगची क्वालिटी इम्प्रोवाइज करणं, ओव्हरऑल ॲप्लिकेशन परफॉर्मन्स ऑप्टिमाइज करणं, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. आणि त्यामुळंच तुमचं जे प्रोग्रामिंग क्वालिटीज आहेत, ते देखील हायलाइट होतील. तर बघा, आपण आता हे स्लीप फंक्शन यूज केल्यामुळं तो एक व्हॅल्यू ॲक्सेस करत चाललाय. सो आयच्या 0 इंडेक्सला आन्सर 0च येतंय. म्हणजे हे इंडेक्स ॲक्सेस आपण जे करतोय, ह्या इंडेक्स ॲक्सेसमध्ये इश्यूज आहेत. तर हे मी जर कंडिशन आय लेस दॅन 5 असं करत असेन, तर एकदा आपण चेक करूयात की हे आन्सर्स 10, 35 -1 असं येते का? तर सिंगल व्हॅल्यूज तर ॲक्सेस झाले होते आपण ट्राय केल्यानंतर, पण लूपमध्ये मात्र हे ॲक्सेस होत नाही आहेत. एसच्या आय इंडेक्सला जी व्हॅल्यू आहे ते ॲक्सेस होत नाही आहे. सो ह्या लूपला आपल्याला करेक्ट करायला लागेल. या कोडमध्ये एक मला एक्सप्लेनेशन असं द्यायचं आहे. तर ज्यावेळेला आपण हे आन्सर ह्या फंक्शनमधून रिटर्न करू, या फंक्शनमध्ये आन्सर हे व्हेरिएबल लोकल व्हेरिएबल आहे. म्हणजेच याचा जो स्कोप आहे तो लिमिटेड आहे या फंक्शनसाठी. आणि ते एक रिझन आहे जे आपण डायनॅमिकली त्या इंडेक्सला ॲक्सेस करून प्रिंट करत असताना व्हॅल्यू आउटपुटला दिसत नाही आहे. तर या केसमध्ये डायनॅमिक मेमरी लोकेशन करून हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करता येऊ शकतो. डायनॅमिक मेमरी लोकेशन सी लँग्वेजमध्ये malloc, calloc, realloc अशा फंक्शनचा वापर करून केला जाऊ शकतो. सी प्लस प्लसमध्ये हा सिंटॅक्स एका कीवर्डचा यूज करून केला जातो, तो आहे न्यू कीवर्ड. तर ह्या ॲरे व्हेरिएबलसाठी मी एक काम करेन, पॉइंटर व्हेरिएबल घेईन आणि ह्याला रनटाइम मेमरी अलोकेट करेन 5 एलिमेंट्ससाठी. तर ह्याने एक फक्त बदल असा होईल की हा व्हेरिएबल आता लोकल व्हेरिएबल जरी असला तरी पण याचा मेमरी ॲड्रेस हे डायनॅमिकली अलोकेट होणार आहे आणि त्यामुळंच रिटर्न झालेला आन्सर आपल्याला डायनॅमिकली ॲक्सेस देखील करता येणार आहे. सो आता आपण ट्राय करून बघूयात. ह्याचं आउटपुट जे आहे ते आय व्हेरिएबलचं इंडेक्सचं डायनॅमिक ॲक्सेस करून प्रिंट करता येतं का बघूयात. सो जे 5 नंबर्स आहेत आपण ॲक्सेस करून बघितले. 45, 35 -1 हे आपण काउट स्टेटमेंटनं यूज केले आणि हे लूपनं यूज केले. आणि ह्या लॉजिकमध्ये देखील एक मी बदल करेन. एस ऑफ आय नॉट इक्वल टू -1 असं आपण ट्राय करूयात आणि हे 3 लाईन्स आपण आता काढून टाकू. सो जे काही डुप्लिकेट नंबर्स असतील तेच फक्त आउटपुटला शो होतील. तर आपण एक फर्स्ट टेस्ट करूयात. 45, 35. पण समजा मी इथं 10, 10, 45 आणि त्यानंतर 35, 35 टाईप केले, तर आउटपुटला चेक करू 10, 35 येतं का? तर ते आलेलं आहे. तर हे कॉम्प्लेक्स लॉजिक जरी असलं तरी देखील स्टेप बाय स्टेप मी प्रयत्न केलाय तुम्हाला समजल या वेनं एक्सप्लेन करायचं. तुम्हाला हे नोटबुकमध्ये देखील स्टेप बाय स्टेप सगळं लिहित असताना समजावून घ्यायला लागेल. असेच बरेच प्रोग्राम्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि लॉजिक समजावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कन्सेप्ट देखील समजावून घ्यायची आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण ॲरे आर्ग्युमेंट म्हणून पास कसं करायचं आणि ॲरे रिटर्न कसं करायचं, त्यासोबत प्रोग्राम्समध्ये जे बग्स येतात, एरर्स येतात, तर त्यांना डिबग कसं करायचं, असे कन्सेप्ट्स डिस्कस केलेत. 2 गोष्टी कदाचित जड जाण्यासारख्या आहेत. ते म्हणजे पॉइंटर आणि दुसरं म्हणजे डायनॅमिक मेमरी लोकेशन. सो डोंट वरी, असे अजून खूप प्रोग्राम्स, एक्झाम्पल्स, कन्सेप्ट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर आपण जसं प्रोग्रेस करू तसं हे देखील तुम्हाला माझ्यासारखंच इझिली कोडिंग करून आउटपुट काढता येणार आहे. आजच्या सेशनमध्ये आपण ब्रेक घेतोय. उद्याच्या टॉपिकचं जे टायटल आहे तर ते म्हणजे रिकर्जन फंक्शन कसं यूज करायचं. त्याबद्दल जर तुम्ही आधीच
स्टडी करून काही पॉईंट्स तुमचे असतील, डाउट्स असतील, तर ते नोट करून ठेवू शकताय. उद्याच्या सेशनमध्ये आपण त्याला डिस्कस करूयात.